कारण हिंदू प्रीमियर लीग फक्त खेळ नाहीये, तर एक भावना आहे, एक परंपरा आहे, एक प्रतिष्ठा आहे, एक शिस्त आहे. आणि 15वा नियम आहे इम्पॅक्ट प्लेयर नियम. प्रत्येक कर्णधाराला सामन्यापूर्वी आयोजकाकडून खेळाडूंची यादी दिली जाईल. टॉस नंतर दोन्ही कर्णधारांनी आपले अंतिम 11 प्लेइंग 11 तात्काळ जाहीर करावी लागेल. यादीतील उर्वरित 3 खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून गणले जाईल. प्रत्येक संघाला संपूर्ण सामन्यात उर्वरित 3 खेळाडूंमधून फक्त एक इम्पॅक्ट प्लेयर वापरण्याची परवानगी असेल आणि ही बदलायची संधी फक्त एकदाच मिळेल. हा इम्पॅक्ट प्लेयर नियम आहे हिंदू प्रीमियर लीग. सुंदर अद्भुत पर्व. खरं तर ही स्पर्धा टाइम वाचवायचा आहे. मॅच नंबर 3 सुरुवात करूयात. पंच देखील दाखल होत आहेत मैदानामध्ये. जोशी सर आणि सोबत असेल नाशिकच्या आणि एमसीएचे अंपायर अविनाशजी बंगाल सर. तिसऱ्या पंचांमध्ये योगेशजी भाकरे सर आणि फोर्थ अंपायर मयूर सोनवणे सर. हे सगळे पंच आमचे लाईव्ह व्हिजनची टीम. स्कोरर ऑल सेट. या मॅच साठी आपण करूया सुरुवात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स बिगिन. संघर्ष प्रतिष्ठान एकवीर प्लायवूड यांच्यामध्ये हा सामना इथे सुरू झालेला आहे. गोलंदाज देखील सज्ज होत आहे. फिल्डिंगचा सेटअप असेल. 10 षटकाची मॅच. पॉवरफुल बॅटल. 12 पाठवा कारण 11 खेळाडू मैदान खेळत आहेत. 3 खेळाडू आहेत त्याच्यामध्ये एक 12 मॅन आणि इम्पॅक्ट खेळाडू असा या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगितलाय. नियम नंबर 12 नियम नंबर 15 आपण वाचून दाखवलेत. 12 मॅन लवकर यायचे. मॅच सुरू होण्यापूर्वी जर प्लेअर आला नाही 12 मॅन तर 3 धावांची पेनल्टी. ओव्हर संपल्यावरती आला तर 5 धावांची पेनल्टी. सो स्वागत. जय हिंद दोस्तो. हिंदू प्रीमियर लीग मध्ये स्वागत तुमच्या सर्वांचं. बॉल तयार होताना पाहायला मिळत आहे पहिल्या षटकासाठी. पहिला बॉल या जर पाहायला गेला सुंदर असा फटका इथे मात्र बघायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न आगास केला गेलाय. सुंदर अशी मॅच खरं तर सुरू आहे. आपण बघू शकता एकवेरा प्लायवूड टॉस जिंकला होता. एकवेरा प्लायवूड संघाने निर्णय घेतला की प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी मात्र कल्पेश आणि प्रज्वल आलाय. संदीप मात्र पहिलं षटक टाकत असला होतं संदीपला. संदीप हंसकर तर समोर आहे कल्पेश 22कर. प्रज्वल राजपूत सोबत संदीप एक डावखुऱ्याचा तेजपुंजी तारा. पहिल्या षटकासाठी मात्र जो पाहायला मिळतोय तर कल्पेश समोर तयार असताना आपण पाहतोय कल्पेशला. तगडा खेळाडू. यावेळी जर पाहायला गेलं लेग स्टेपच्या दिशेने मात्र मारा करायचा प्रयत्न होता आणि अँगल नक्की बनवले जाताना दिसतं. कारण या खेळपट्टीवरती पाठीमागच्या मॅच मध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे हिम्मत गोलंदाजची मात्र बघायला मिळाली होती. देखील पुन्हा एकदा कडकायचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. पाठीमागच्या सामन्यात ज्या प्रकारे मॅच झाली नमो रायझिंग संघानं 103 धावा करून देखील सामना गमावलाय. त्यामुळं इथे मात्र चेक करतायत तिसरे पंच. नो बॉल बीमर साठी रिव्ह्यू. पहिल्या सामन्यात मात्र आयटी सोल्युशन संघ 93 धावा करून पराभूत झाला. आता बघायचंय या मैदानामध्ये आता एकवेरा या संघाने टॉस जिंकून मात्र बॅटिंगचा स्वीकार जरूर केलाय. हेमंत बेहरेची एक चांगली कामगिरी राहिली होती पाठीमागच्या मॅच मध्ये. फुटलॉन फायटर संघासाठी फेअर डिलेव्हरी आहे अचूक असं काम पंचांचं.
स्टँडर्ड जपलं जाते पंचांच्या वतीने या स्पर्धेमध्ये. संदीप तयार असेल बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं बॉल नक्कीच गरगर वळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण जर पाहिलं गेलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र संदीप यांची पाहायला मिळते आहे. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज कमाल करताना दिसत आहेत. संदीप हंसकर आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च करताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मात्र अतिशय सुंदर. समज जर आपण पाहिलं गेलं कल्पेश मात्र बॅटिंगसाठी तयार आहे. कल्पेश सोबत प्रज्वल खेळतायत. यावेळी देखील जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा यावेळी स्विंगचा मारा इथे पाहायला मिळाला. सुंदर असा बॉल इथे मात्र अचूक टप्प्यावरती इथे ठेवला गेलाय. कल्पेश एका बाजूनं प्रज्वल जर आपण पाहिलं गेलं दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक चालू आहे. स्कोर कार्डवरती जर पाहिलं गेलं 1 धाव इथे आपण पाहतोय. संदीप हंसकर इथे मात्र बॉलिंग करत असताना आपण पाहतोय 1 धाव धावपलकामध्ये अचूक मारा केला जातोय संदीप कडून. यावेळी देखील जर पाहिलं गेलं सर बॅटमध्ये हा पंच समर कव्हरला केलाय. डिरेक्टचा प्रयत्न 1 धाव इथे मात्र पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. स्कोर वरती आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा प्लायवूड. स्कोर आहे 2 धावा विदाउट लॉस. 2 फॉर 0. संदीप हंसकरची पहिलं षटक अतिशय चांगलं बघायला मिळालंय. हिंदू प्रीमियर लीगचा हा टशन जळगाव शहराची असणारी मानाची स्पर्धा जळगाव जिल्ह्यामध्ये इतिहास इथे घडला जातोय. या क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं हर्ष राजपूत बॅटिंग साठी आलाय. हिंदू प्रीमियर लीग सुरू आहे कारण खेळाची भावना जपणारी स्पर्धा प्रतिष्ठा परंपरा हिंदू प्रीमियर लीग पहिलं पर्व सुरू असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार. समोर जर पाहिलं गेलं बॅटिंग साठी आहेत मित्रांनो एकविरा प्लायवूड संघाचे बाहुबली ताकदवान खेळाडू प्रज्वल राजपूत यांना आपण पाहतोय. हो यावेळेचा बॉल बिग 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 हिट. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येईल हिंदू प्रीमियर लीगचा षटकार. 6 धावा. सुरेख असं टायमिंग बघायला मिळालं. ताकदवान बाहुबलीच्या बॅटमधून आलेला हा कडक षटकार. तलवार चालवली या बॉलवर फलंदाजाने. नाशिक तलवार चालवायची प्रत्येक बॉलवरती घमासान युद्ध. हिंदू प्रीमियर लीग 20 संघांचा सहभाग. खूप मोठी मॅरेथॉन खूप मोठा बॅटल रंगणार आहे या आठवड्यामध्ये. जीएस मैदान भरगच्च भरलंय. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मायबाप प्रेक्षकांचं स्वागत हिंदू प्रीमियर लीग मध्ये. यावेळी जर पाहिलं पहिलं फ्लाईट होती बॉलवरती. जर आपण पाहायला गेलं अगदी समोरचा पाय लेग स्टंपच्या बाहेर घेतला होता. कल्पेशनं क्रॉस बॅटर हा फटका मारायचा होता. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फसलाय हा फटका. मात्र सध्या दिनेश पवार यांना आपण बॉलिंग करताना पाहतोय. दिनेश पवार समज जर पाहिलं गेलं कल्पेश संघ मालकांनी देखील विचार करून खेळाडूंना घेतलं टीम मध्ये. फुलटॉस बॉल यावे फुलटोल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रेक्षक कक्षामध्ये षटकार आलाय. कल्पेश तलवार चालवतोय. 2 षटकार. अमृतसर हवेली सिक्सर. सुंदर टायमिंग या ठिकाणी बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये स्कोर देखील पुढे चाललाय. धावसंख्या आता अंकित होताना आपण पाहतोय. 14 धावा धावपलकामध्ये बघायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण जर पाहिलं गेलं दिनेश पवार बॉलिंग करतायत. कट केलाय बॉल. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं. ही जिद्द आहे क्षेत्ररक्षकाची. जमिनीवरती पडले धडपडले. चांगला प्रयत्न केला दिनेश पवारच्या गोलंदाजीवरती. कल्पेशनं आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. दुसरं षटक चालू असताना आपण बघताय प्रोजेक्ट स्कोर असेल. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रथम बॅटिंग करणारी टीम पराभूत झालेली आहे. तर आता चांगल्या धावा कराव्या लागतील त्या एकविरा प्लायवूडला. टॉस जिंकून बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला.
फुटबॉल बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट घ्यायचा प्रयत्न ते मात्र पाहायला मिळतोय. शतक मात्र बॉलपर्यंत आहेत. त्यानंतर घेतलं गेलेलं एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळालं. स्कोर करत आहेत त्या 15 रन्स हो नंबर 2 सुरू आहे. धावसंख्या 15 धावा आपण बघताय. स्कोर कार्डवरती आहेत. प्रज्वल राजपूत इथे एका बाजूने बघायला मिळतात. दुसऱ्या बाजूने कल्पेश यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल खूप लवकर बॅट फिरवताना पाहायला मिळाले. 2 षटक संपले. 2 षटकांचा स्कोर आहे 15 धावा. 15 धावा बोर्डला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एकविरा प्लायवूड दिनेश पवारच्या या ओव्हरमध्ये प्रेक्षकांना देखील 2 उत्तुंग षटकार बघायला मिळाले. कल्पेशच्या बॅटमधून. कल्पेश खेळतोय 10 बॉल 14. प्रज्वल राजपूत खेळतोय 2 बॉल 1 मध्ये. 2 ची कहाणी संपली. 15 धावा स्कोर कार्डवरती झालेल्या आहेत. तिसरा सामना आज पहिला दिवस आहे. ओपनिंग सेरेमनी हिंदू प्रीमियर लीगची मोठ्या धूमधडक्यामध्ये आतिषबाजी फटाक्यांची रणधुमाळी क्रिकेटची जान क्रिकेट शान क्रिकेट हिंदू प्रीमियर लीग महासंग्राम. 2 षटकांचा 15 धावा झालेल्या असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ची सुरुवात. संदीप तयार होतोय. आता पुन्हा एकदा संदीप आलाय. स्ट्रायकर गोलंदाज संदीप हंसकर. संघर्ष प्रतिष्ठानचा ही फिरकी आपण बघू शकता. काटा किर गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतलं गेलंय. बोटावरची जादू दाखवली आहे ती गोलंदाजाने. सुरेख अशी बॉल मात्र वळण घेताना पाहायला मिळतोय. संदीपकडे चांगला टर्न आहे. कट आहे. जसं लेदरला आपण स्विंग पाहतो तसं टेनिला कट आहे. आउट इन. यावेळेचा बॉल मात्र मोठा बिगीट आलाय. कल्पेशच्या बॅटमधून हवाई हल्ला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हिंदू प्रीमियर लीगचा उत्तुंग षटकार. सुरेख टायमिंग. बॉलच्या लाईनीमध्ये खेळले आणि त्यावरती टोला मोठा आला. षटकार येतोय. HPL मॅक्सिमम 21 धावा स्कोर कार्डवरती. ब्रँड होत चालला आता हिंदू प्रीमियर लीग. फक्त आता ही स्पर्धा नक्की मोठं शिखर गाठेल. कारण की सुरुवात जशी झाली असं वाटतं ही स्पर्धा खूप मोठी नक्की होणार. कारण 20 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. संघ मालकांचा आम्ही धन्यवाद देतो. सर्व संघ मालक आपले स्पॉन्सर्स ज्यांनी आयोजकांनी विश्वास ठेवला. अतिशय पारदर्शक अशी कमिटी आहे या स्पर्धेमध्ये काम करत असताना. आता मॅडम मध्ये संदीप पाटील सर त्यांचा धन्यवाद देतो. आणि ऑल कमिटी खूप मोठी कमिटी आहे. प्रत्येक जण जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं मात्र पुढे येईल. ऑर्गनायझेशन सेक्टर मध्ये चांगलं असं काम सर्व कमिटीच आपण पाहतोय. मॅच थोडीसाठी थांबलेली आहे. तिथे मात्र पाहणी केली जाते. गर्दी होत असताना आपण बघताय 20 संघ वेगवेगळ्या भागातून शहर आणि ग्रामीण भागातील देखील खेळाडू इथे दाखल झालेत. षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती असणार 21 धावा. नियोजनाच्या बाबतीत स्पर्धेचा नाद करायचा नाहीये. नियोजन खूप चांगल्या प्रकारचं livevision.in वरती आपण बघू शकता. इंटरनॅशनल बाउंड्री रोप्स फ्लेक्स आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट एकदम प्रॉपर. स्क्रीन देखील आहे. फ्लड लाईट मध्ये रंगणारी स्पर्धा रंगेल. पहिल्या दिवसात जोश होश 21 धावा. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा संदीप तयार. समोर जर आपण पाहिलं गेलं बॅटिंगसाठी मात्र दाखल होत आहे कल्पेश. यावेळीचा बॉल जर पाहिलं गेलं आपल्या गतीमध्ये नक्की फसवणं पाहायला मिळत आहेत. मातीच्या विकेटवरती खास करून गोलंदाज चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना युक्ती आणि शक्तीचा वापर या मैदानामध्ये करत असताना संदीप हंसकर. यावेळी जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बॉल गरकन पाहायला मिळतोय. सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती बॉलिंग करत असताना संदीप हंसकर. रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत. थ्रो गोलंदाजी चेक केली जाईल.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईनं आयोजकांनी लक्ष घेतलेलं आहे. सुरेख असं काम. and it's a no ball. गोलंदाजाला इथे मात्र दोषी ठरवलं गेलं कारण ऍक्शन कंप्लीट नाहीये. थोडी ऍक्शन मध्ये अजून सराव करावा लागेल. जाणून अशा गोष्टी होत नाही मात्र सराव मात्र कमी पडतोय आणि पूर्णपणे आपण जर पाहिलं गेलं जो आपला हात इंटरनॅशनल नियमामध्ये बसत नाहीये. जर्क झालाय थोडासा जर्क. त्या जर्कला क्षमा नाहीये. जर आपला नियम आहे या स्पर्धेत जर बॉलिंग थ्रो असेल तर पुढची यंत्रणा चला विनंती मॅच सुरू करायची आहे. डिस्कशन करू नका. लवकर मॅच सुरू करा कारण बॉलिंग थ्रो दिली याच्या पुढची यंत्रणा काय आहे. ज्यावेळेस बॉलर थ्रो बॉलरला जर आपण थ्रो दिलं मंगे सर या मॅचला बॉलिंग करता येणार नाहीये. चला विनंती असेल बॉलर यायचे. फ्रीची संधी आहे. ऑलरेडी आपण 3 तास मागे आहोत कारण थंडीचं प्रमाण सकाळी जास्त आहे त्यामुळे आपण थोडी लेट मॅच चालू केली. 22 धावा स्कोर करावती झाल्या. फ्रीचा चान्स असणार आहे. 11 खेळाडू लढतात तेव्हा एक चॅम्पियन होतो. आपण बघितलं महिला वर्ल्ड कप मध्ये ICC वुमन चॅम्पियन पहिल्यांदा भारतात झाली विश्वकप स्पर्धा महिलांची. त्या स्पर्धेमध्ये सुंदर असा खेळ दाखवला भारतीय महिला संघाने. त्यामध्ये सेमीफायनल मध्ये जेमिमा रॉड्रिकची इनिंग असेल. फायनलच्या मॅच मध्ये दीप्ती शर्मा असेल. ग्रेट परफॉर्मन्स. 11 खेळाडू यूनिटीज पॉवर एक जब फैमिली बनती है जो फैमिली की ताकत बढ़ती तो सामने भी कोई हो फिर उसे आप धूल में मिला सकते हो. बस एक ही चाहिए. फ्रीची संधी असेल आता. विजय लोहार सज्ज असेल बॉलिंग मार्कवरती. वेळ घ्यायचा नाहीये. षटक क्रमांक 3 चालू असेल. धावसंख्या असेल 22 धावा. कल्पेश समोर आपण पाहतो स्ट्राईक मध्ये तयार असणार आहे. बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं गेलं विजय लोहार यांना आपण पाहतोय. तो यूनिटीज पावर क्या लगेगा बड़ा शॉट. लाइसेंस डिलीवरी खुले आम. आप कहां पे भी मार सकते हो गेंद. टायमिंग चालू झाले आता. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 9 षटक संपवावेच लागेल. यावेळीचा बॉल जर पाहिलं गेलं मोठा फटका आलाय. आर रा 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 खतरनाक राउडी फटका. हिंदू प्रीमियर लीग आउट ऑफ द पार केलाय. षटकार आला कल्पेच्या बॅटमधून. अमृतसर हवेली पॉवर बाय यस सिक्सर. 6 धावा आलेत. षटकार मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख टायमिंगचा मिलाप. बॅट ऑफ द मिडल. आज हवा करताय फलंदाज. फुल एन्जॉय करताय बॅटिंग कल्पेश. 22 कर 26 वरती खेळतात आता. धावसंख्या 28 धावा आपल्याला बघायला मिळत आहे. 28. यावेळी जर पाहिलं गेलं नो बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळतोय. नो बॉल इथे मात्र पाहायला जरूर मिळणार आहे. धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळते आहे. livevision.in षटक क्रमांक 3 चालू असताना आपण जर पाहिलं गेलं विजय लोहार. यावेळेचा देखील बॉल समोर बाणाप्रमाणे सरळ उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि चांगली मॅच खरं आता माहोल बनत चाललाय. मॅच नक्की चांगली आहे. कट टू कट मुकाबला सुरू असताना षटक क्रमांक 3 धावसंख्या 30 धावा अंकित केल्या जात आहेत. जळगावची हिंदू प्रीमियर लीग स्पर्धा. अनेक फॉलोअर्स वाढत चाललेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा चोप दिलाय बॉलला, पनिश करायचा प्रयत्न, सरळ हातात देऊन बसलेत. प्रज्वलनं गमावली आपली विकेट. विजय लोहरला मिळाली सफलता. सफलता वक्त मांगतीये. विकेट आली, मेहनत करनी पड़ती है, सफलता बिल्कुल एक दिन की मोहताज नहीं होती है. उसे पाने के लिए आपको कई साल कई दिन उसको एक लाने पड़ते हैं. विकेट विजन लाइव डॉटिंग के माध्यम से देखेंगे आप रिप्ले. फुल टॉस गेंद थी वहां पे, हवा में गेंद और अच्छा कैच लपक लिया. एचपीएल की विकेट षटक क्रमांक 3 चालू असताना आपण जर पाहिलं गेलं प्रज्वल राजपूत कल्पेश बाविस्कर एका बाजूने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना प्रज्वलला मात्र बाद केले गेले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 1:30. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजी तयार होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतोय गोलंदाज झाला. सज्ज असेल बॉलर, काय करतात ते मात्र पाहूयात. चौथ्या ओव्हरला सुरुवात होती आहे. बॉलर तयार झालेत. यावेळेचा देखील बॉल जर पाहिलं गेला मोठा फटका मारचा प्रयत्न इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. शतश मदतीने बॉल पर्यंत एक धावतीने मात्र पाहायला जरूर मिळाली. स्कोर ऑन मूव्ह 31. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना आपण जर पाहायला गेलं खूप चांगला खेळ या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. LiveVision.in powered by Live Broadcasting channel for this HPL. रवी पवार बॅटिंग साठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर आहे रोहित तयार असेल बॉलिंग ट्रॅकवर राईट मध्ये. विकेट यावेळेचा बॉल कडक फटका लॉंग ऑन ला लॉन्च केला होता. सीमारेषेवरती फिल्डर आहे. टायमिंग अचूक साधता आलं नाही. मग गोलंदाजाला सेलिब्रेशन करायची संधी दिली ते फलंदाज रवी पवारनं विकेट देऊन गेला. दुसरा धक्का, दुसरा हादरा लागलाय. रवी पवार सिल्वर डकचा शिकार ठरतोय. या डावात मोठं यश नाहीये. पहिल्या डावात मात्र विकेट बहाल करतायत रोहितला. चौथं षटक चालू असताना 31 सुरुवातीला टॉस जिंकत बॅटिंगचा स्वीकार केला होता. फुटलंग विकेट सेलिब्रेशन इथे केलं गेलंय. खूप सारे स्पॉन्सर हिंदू प्रीमियर लीगला लाभलेत कारण या स्पर्धेमध्ये जवळपास 300-350 खेळाडू खेळत आहेत. त्यांना सपोर्ट जळगावच्या प्रत्येक भागातून आलाय, प्रत्येक माध्यमातून आलाय हा सपोर्ट आणि हा हळूहळू सपोर्ट वाढणार आहे. ही स्पर्धा येणाऱ्या काळात जग प्रख्यात नक्कीच होणार. भारतामधलं प्रमुख म्हणतात ना सेंटर आहे जळगाव. यावेळी जर पाहिलं गेलं हो बॉल निसट चाललाय आणि बॉल मैदानाला गुदगुद्या करत सीमारेषे बाहेर पालन करतोय. 4 धावा आल्यात. रोहित वंजारी बॉलिंग करत असताना इथे मात्र संधी होती. स्माइलिंग कॅच सुटलाय हातामधून आणि तिथे मात्र बोनस मिळालाय. एचपीएल 4 रन्स. धावसंख्या मात्र पुढे जाते. या स्कोर वरती आपण जर पाहिलं गेलं 35 धावा आहेत. धीरज बहिरे आणखीन एकदा यावेळेस जर बांधलं प्रत्युत्तर दिलं रोहित वंजारीनं की मी किती तयारी करून आलोय. बॉलिंग करत असताना युवा गोलंदाज आहे. युवा गोलंदाज रोहित वंजारी. अशा गोलंदाजांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम हिंदू प्रीमियर लीगनं केलेलं आहे आणि एक सुरेख असा बॉल टाकला धीरजला. धीरज नक्कीच जळगावचा पोलार्ड स्ट्राईक मध्ये खेळत असताना आपण पाहतोय. धीरज चा बॉल पुन्हा एकदा समोर मारायचा प्रयत्न. स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, टेकन 1 रन, क्विक सिंगल. स्कोर मध्ये पुढे चाललाय. स्कोर वरती आपण पाहतोय रन संख्या आता असणार ती 36 धावा. 2/36. कल्पेश बाविस्कर, धीरज बेहरे 2 फलंदाज आपण बघता आघाडीचे.
धावसंख्या 36 रन झालेला आहे 2 गडी बाद असताना. 36. हो 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 कडक बॉल. रोहित हिट आहे आणि गोलंदाजामध्ये जर पाहिलं गेलं क्षमता चांगली आहे. हिट हिट सुपर हिट रोहित या षटकामध्ये पाहायला मिळाले. 6 रन देत 1 विकेट आपल्या नावावरती करता बघायला मिळते रोहित वंजारी. हिंदू प्रीमियर सर्वांना खेळाचं सर्वांना एक वेगळी छाप वेगळी ओळख करून देणारी स्पर्धा आहे ही HPL पहिलं पर्व. 4 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर वरती आपण पाहतोय 36 धावा झाल्यात 2 बाद 36 रन्स ज्याच्यामध्ये कल्पेश 22कर छाप सोडून गेले आतापर्यंत. हा जळगावचं रन मशीन. एक फेरा प्लायवूड संघासाठी मात्र धावांचा पाऊस पडलाय तर दुसऱ्या बाजूला चांगला खेळावं लागेल. 4 ओव्हर 36 धावा इथे झालेला असताना आपण पाहतोय खूप चांगली रंगतदार अशी मॅच. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली असताना आपण बघताय चारही बाजूला आता गॅलरी आता भरायला लागलेत. मॅच आता गरमागरमीच्या आहेत. कट टू कट मुकाबले पाहायला प्रेक्षक आलेत सपोर्ट करायला HPL ला. हो हो अल्टी पलटी आणि बॉल न घेतली आता मैदान बाहेर कल्टी. हा येतोय HPL चा खतरनाक असा फटका. ग्राफिक्स ऑन इथे मात्र इशारा येईल षटकार. अमृतसर हवेली सिक्सर. उलटा पुलटा धीरज न दाखवली आपली वेगळी क्षमता. अफाट गुणवत्ता आहे. जळगावचा केरन पोलार्ड पुन्हा तोच फटका मारायचा प्रयत्न मात्र राज महाजन यांनी हा बॉल चांगला डिलिव्हर केला. गुडलेंग टप्प्यावरून हा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स करायचा होता. रिव्हर्स किंग म्हणू शकता धीरज बहिरेला यांना. एक तर चांगला मारला सॉलिड मारला. पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं ड्राईव्ह करायचा प्रयत्न समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं गेलं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षण मात्र गॅदर केलं गेलंय. फिल्डिंग मात्र एफर्ट चांगला असणार आहे. त्यानंतर एक चांगलं क्षेत्रक्षण झालं. 5वं षटक सुरू आहे. 10 ओव्हरची मॅच. टाइम आपल्याला सेव्ह करायचा आहे. कमिटीची आपल्याला सूचना आहे. पुन्हा एकदा कटर बॉल सरळ गेला विकेट किपर कडे. राज महाजन यांनी पहिल्या बॉलवरती षटकार गेल्यानंतर चांगला कमबॅक केलाय. लगातार 3 बॉल मध्ये इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी मात्र राज महाजन यांची मात्र बघायला मिळते आहे. सुरेख बॉल. षटक क्रमांक 5 चालू असताना जळगाव मध्ये चर्चेमध्ये ही हिंदू प्रीमियर लीग. हो हो यावेळी जर पाहिलं गेलं डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेक और ये षटकार देख आउट ऑफ द पार्क केला हा चेंडू. अमृतसर हवेली फुल टॉस के ऊपर 6 रन लगा दिए बल्लेबाज ने. HPL बड़ा मैच चलता हुआ बड़ा क्राउड आता हुआ मैच देखने के लिए लूप लेते हुए दर्शक. क्योंकि ये गेंद देखेंगे आप बिल्कुल गेंद भी सोचेंगे भाई बहुत दूर जाके आया हो. अब में धावसंख्या 51 धावा आहेत. स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिलं गेलं और एक अच्छी शॉट खेलने का प्रयास था लेकिन इसके साथ 50 का आंकड़ा पूरा. 5 की कहानी खत्म हुई है. 5 के बाद 50 एकवीरा प्लाईवुड पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट पर 50 रन. धीरज बहिरे 6 बॉल 12 वरती बॅटिंग करत असताना आपण बघताय. तर कल्पेश जर पाहिलं गेलं दुसऱ्या बाजूला 22 बॉल 35 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकांनंतर 50 धावा 2 गडी बाद. आने वाले 5 ओव्हर येणारे 5 षटक मैजिक चलता रहेगा. हिंदू प्रीमियर लीग द बैटल ऑफ वॉरियर्स. वॉरियर्स का बैटल हिंदू प्रीमियर लीग. एक राष्ट्र हिंदू राष्ट्र मान प्रतिष्ठा परंपरा क्रिकेटच्या वतीनं युनिटी दाखवायचा प्रयत्न आहे. एकी हे बळ ते दाखवतो या क्रिकेटच्या वतीनं. कारण शरीर ही संपत्ती आहे. क्रिकेट ही आपली आवड जरूर मात्र आपलं शरीर देखील फार इम्पॉर्टंट ते दाखवत आहे. क्रिकेट खेळत असताना फिटनेस जरुरी आहे आणि जो चांगला फिट आहे तो एक चांगला खेळाडू. जो एक चांगला खेळाडू आहे तोच खरा या आयुष्याचा शिल्पकार आणि तोच खरा तर धनी आहे या आयुष्याचा. त्यामुळं गेम असावा खेळ असावा फिटनेस असणं गरजेचं आहे.
तो एक संदेश असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. फिट राहा आणि खेळत राहा क्रिकेट. षटक क्रमांक 6 साठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे. पवन आलाय. A1 पवन तायडे पहिल्या ओव्हर टाकण्यासाठी मात्र सज्ज असेल. हिंदू प्रीमियर लीगची वाट जर्सी मात्र परिधान केली, कॅप परिधान केली. आता मात्र बघायचं परफॉर्मन्स कशा प्रकारे असणार आहे ते मात्र पाहूयात. षटक क्रमांक 6 साठी मात्र बॉलर तयार असणार आहे. मैदानावरती जर आपण पाहिलं गेलं कशा प्रकारची कामगिरी करताय 6व्या षटकासाठी. समोर आहे कल्पेश. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र उजव्या शीटा बराचसाच बाहेर हा बॉल जो बघायला मिळालाय. पवन तायडे कल्पेश देखील चांगला इम्प्रेस करताना बघा. धीरज एका बाजूला, दोघही जोडी सध्या तरी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहेत. कल्पेश धीरज फुटबॉल बॉल आई गेंद स्लॉट में और गई सामने वाले पार्किंग प्लॉट पे. छा गए कड़क छक्का. कल्पेश बाबिस्कर छा गए. अमृतसर हवेली का लगता हुआ एक तूफानी सिक्सर. यानंतर होणारा जो सामना आहे टॉसवर या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे जयेश कंस्ट्रक्शन. टीम ऑनर मोहनजी गायकवाड त्यांच्या विरुद्ध आहे शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट. आरसन पवन तायडे खूप चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळाला पवन तायडेच्या वतीनं. क्वालिटी बॉल धीरज बेहरे यांना चकवत गेला विकेट किपर कडे. रिपोर्टिंग साठी यायचंय आरसन्स. ओ काय जबरदस्त फटका मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला हवा दिली आणि बॉल सीमारेषे बाहेर जातोय आणि गुल केला सीमारेषेला. आज मैदानावरती धीरज हवा आहे. धीरज बहिरे एकविरा प्लायवूड संघाचा फ्लाय मशीन, फ्लायमॅन अँड बिग हिट मायटी ब्लो. फायर बॅटिंग करत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हा फ्लायमॅन. आपण हिटमॅन बघितला, आता फ्लायमॅन बघूयात. प्लायवूड एकविरा या टीमचा. चला कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आहे. यानंतर जयेश कंस्ट्रक्शन आणि त्यांच्या समोर असणार आहे आरसन. शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट टीम शीट घ्या. हो उल्टा पुल्टा कर दिया इस खिलाड़ी ने. हंगामा हो गया है और धीरज बेहरे कमाल ते करते हुए नजर आते हुए नजर आएंगे. धुआंधार बैटिंग 66 2 विकेट पर धुआंधार अशी बॅटिंग करत असताना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय तो धीरज. सुरेख अशी कामगिरी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय धीरज. प्रेक्षक आनंद घेतात या तुफान बॅटिंगचा. सुरेख अशी कामगिरी मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धीरज बेहरे कमाल करतोय. स्कोर 66 धावा 2 गडी बाद असं आपण पाहतोय. पवन तायडे आणखीन एक उडवला बॉल मिड विकेट रिझनला. फिल्डर तैनात, त्याला बीट करत बॉल चकवत सीमारेषेच्या बाहेर जातोय. तुफानी जलवा धीरज बेहरे. 6 षटकार. धीरज बेहरे सुंदर अशी बॅटिंग करतोय, तोडफोड करतोय. 10 बॉलचा सामना करत असताना 26 मध्ये बॅटिंग करताना आपण धीरजला पाहतोय. 6 षटकांचा स्कोर झाला तो 72 धावा 2 गडी बाद असताना आपण पाहतोय. 72 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. सुरेख अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. 6 षटकाच्या नंतर स्कोर झाला तो 72 धावा.
कॅप्टन जयेश कंस्ट्रक्शन कॅप्टन टीम शीट घेऊन जायची, प्लेइंग 11 द्यायची. आपले इम्पॅक्ट प्लेयर 12, 13, 14 आणि 11 खेळाडूंची यादी द्यायची आहे. आणि समोर आहे आर्सन. आर्सन सुरेख अशी मॅच खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6 षटकाचा खेळ संपण्याचा स्कोर जर आपण पाहिलं गेलं 72 धावा आहेत. हो 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 आदेखील बॉल सूर्यासारखा इथे मात्र पुलचा प्रयत्न होता. कल्पेश या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतकीय. टीम शीट कलेक्ट करण्यासाठी कॅप्टन जयेश कंस्ट्रक्शन आपण यायचंय. आर्सन पुढच्या मॅचचे दोन्ही कर्णधार टीम शीट कलेक्ट करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन. हो एक वन हँडेड शॉट इथे मात्र बघायला मिळतोय. कार्पेट शॉट तिथे मात्र धाव त्यांना पाहायला मिळते आहे. 7वं षटक मात्र चालू असताना धीरज बेहरे, कल्पेश भाविस्कर हा फलंदाज आज मैदानावरती सुरेख अशी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 7वं षटक मात्र चालू असताना आपण जर पाहिलं गेलं राज महाजन इथे मात्र बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. कल्पेश 25 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 43 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळी देखील जर पाहिलं बॉल पाहिलं गेलं फुल लेंथचा बॉल होता. ऑन साईडला मात्र या ठिकाणी खेचून काढलाय. त्यानंतर एक सिंगल इथे मात्र पाहायला जरूर मिळाली आहे. धावसंख्या मात्र अंकित होताना बघायला मिळत आहे. 7वं षटक मात्र चालू असताना आपण जर पाहिलं गेलं सुरेख अशी मॅच सुरू आहे. हो हो यावेळी जर पाहिलं गेलं पायावरती गेंद और आसमान छूकर निकल गई. धीरज बेहरे के बल्ले से आता हुआ आसमान तोड़ सिक्सर. गेंद को पंख लगाते हुए धीरज बेहरे और अमृतसर हवेली का और एक शानदार छक्का. सुरेख बैटिंग. धीरज नो बॉल आला आहे पंचांच्या वतीनं. धावसंख्या देखील पुढे जाताना आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 या ठिकाणी चालू असताना नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. नो डिलिव्हरी. धीरज बेहरे लायसन डिलिव्हरी आता या पुढे असणार आहे. एक वेळा प्लायवूड षटक क्रमांक 7 आपण जर पाहिले गेलं चालू असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेख असा खेळ चालू आहे. कट केला बॉल टप्पापर्यंत जास्त बॉल राज महाजननी जादू दाखवली. या बॉलवरती नक्कीच खूप कंट्रोल बघायला मिळाला राज कडून. सुरेख असा बॉल ऑफ फ्रंटच्या बाहेर बॉल कट केला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला गेला. डॉट बॉल येतोय. आणखी एकदा यावेळी देखील जर बॉल पाहायला गेला जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. षटकाची होती समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ संपला गेला. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 82 धावा आहेत. 2 बाद असताना 7 ओव्हर संपलेत. एका बाजूला कल्पेश भाविस्कर आग लावतोय. 26 बॉल 44. धीरज बेहरे खेळतोय 15 बॉल 33 वर. जळगावकरांचं स्वागत. मायबाप जनता. क्रिकेटला क्रेज संपूर्ण भारतात नाही तर जगामध्ये आहे. कारण आपण जर पाहिलं गेलं भारत हा असा देश आहे जागतिक क्रिकेटमध्ये 1800 कोटी रुपयांचं भांडवल आपल्या बीसीसीआय कडे आहे. सर्वात स्ट्रॉंग बीसीसीआय आहे. 1983 वर्ल्ड कप नंतर क्रिकेटचा कायापालट झाला. कपिल देव नंतर अनेक यशस्वी कर्णधार. तर 2011चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी लक्षात ठेवल्यानंतर रोहित शर्मा याने T20 वर्ल्ड कप आपल्या हातात घेतला.
असे अनेक संघनायक आहे ज्यांची चर्चा खरं तर क्रिकेट दिवसांदिवस भारतात लोकप्रिय होत चाललंय. त्या काळात जर आपण पाहिलं गेलं डोमेस्टिक क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे. धावसंख्या 83 धावा बघायला मिळत आहेत. 8वं षटक मात्र या ठिकाणी चालू असताना रोहित वंजार यांना बॉलिंग करताना आपण पाहतोय. धावसंख्या असते 83 धावा, 2 गडी बाद असताना आपण जर पाहिलं गेलं. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका इथे मात्र बघायला मिळतोय. शतरक्षक मात्र तैनात आहे. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 84 धावा आहे धावफलकामध्ये. स्ट्राईकला आहे कल्पेश बाविस्कर फ्लायमॅन. फुलटॉस बॉल समोर मात्र उडवला गेलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लायमॅनच्या बॅटमधून आलेला हा धुवाधार असा फटका. षटकार 28 बॉल मध्ये 51 धावा पूर्ण करतोय फ्लायमॅन. कल्पेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. सुरेख अशी कामगिरी. 7 षटकार फ्लायमॅनच्या बॅटमधून आलेत. कल्पेश बाविस्कर नाव आहे या पठ्ठ्याचं. पहिला अर्धशतक ठोकलंय. पुन्हा एकदा जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळालाय. शतरक्षक मात्र तिथे तैनात आहे. सुंदर असं शतरक्षक मात्र तिथे बघायला मिळालंय. 8वं षटक तिथे चालू आहे आणि आता स्कोरच्या रकान्यामध्ये धावसंख्या आपण बघताय तर तो स्कोर बॉक्स आहे तो हिट होतोय. 90 धाबा 91 आहे. 91 झालेत. हो हो आणखीन एक. इस बार धीरज का बल्ला. इस बार धीरज के बल्ले से गेंद आसमान छूती नजर आएगी. गेंद गई तारामंडल में. एक और हवाई फायर. एक और एचपीएल का तवा. अमृतसर हवेली सिक्सर. कडक बॅटिंग मैदानामध्ये बघायला मिळते आहे. हंगामा या हिंदू प्रीमियर लीग मध्ये करतायत ते फलंदाज. सुरेख असा खेळ चालू असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेख अशी कामगिरी मात्र सुरू आहे. आणखीन एक फुलटॉस बॉल क्रॉस बॅटर हा फटका होता. ताकद फटक्याकडे चांगल्या प्रकारची असणार आहे. 8 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 8 ओव्हर नंतर 98 रन्स 1 विरा प्लायवूड मैदानावरती रोहित वंजारीने आपले 2 षटक संपवले. 22 रन देत 1 विकेट त्याला मिळाली. तर अखेरचे आता 12 चेंडू बाकी आहेत. 98 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. हिंदू प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर असा अरेंजमेंट. अद्भुतपूर्ण यश. ऐतिहासिक स्पर्धा. जळगाव शहरातील JS ग्राउंड या ग्राउंड वरती आपण पाहतो एक ऐतिहासिक असं मैदान. ज्या ऐतिहासिक मैदानावरती अनेक लोकप्रिय स्पर्धा पार पडतात. खरं तर जळगाव हे क्रिकेटचं माहेरघर आहे. खानदेश आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याही भागातले खेळाडू या इकडे येऊन क्रिकेट खेळून जातात. लेदर आणि टेनिस साठी चांगलं क्रिकेट जे आहे आपल्या JS ग्राउंड वरती आपण पाहतोय. संख्या 98 धावा स्कोर कार्डवरती आपण बघू शकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील सज्ज आहेत. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं सज्ज होत आहेत. यावेळीचा बॉल देखील जर पाहिलं गेलं क्रॉस बॅटेड हा फटका ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर केलाय. धीरज बहिरे हाही पोहोचलाय 47 वरती. काय बॅटिंग सुरू आहे. दो भाई दोनों तबाही. सुरेख अशी कामगिरी आपण बघताय मैदानावरती. आखूड टप्प्याचा बॉलला पुल करत गोल केलं त्या बॅटरने. हवेमध्ये बॉल चढवला. यावेळी जर पाहिलं गेलं शतक मात्र बॉल पर्यंत आहेत. इथे झेल झालाय. फलंदाजाचं काम तमा होते. एक चांगली बॅटिंग केली आहे धीरजनं. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या बॅटिंग साठी. अफलातून बॅटिंग धीरज. अर्धशतकाचा विचार केला नाही.
संघाच्या धावेसाठी खेळताना पाहायला मिळतोय आणि असंच खेळाडू जर असेल तर संघाचं नक्कीच विजयी पताका कायम राहील. सबसे पहिले टीम आती है, सबसे पहिले देश आता है. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाने एक चांगलं चतुर्य दाखवलं आणि तिथे फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. सुंदर असा खेळ मात्र या ठिकाणी चालू असताना आपण बघतायत हिंदू प्रीमियर लीग. दिनेश पवार गोलंदाज ठरतोय, ज्यानं बाद केलं सेटल फलंदाज धीरजला. न्यू बॅटर गणेश आता आलाय बॅटिंग साठी. आपण जर पाहिलं गेलं गणेश नेटके आले बॅटिंग साठी. यावेळी जर पाहिलं गेलं आल्याबरोबरच बेगीच करायचा प्रयत्न डगआउट मधून मात्र एवढं सोपं नाही. आल्याबरोबर आक्रमण करणं. दिनेश पवार आणखीन घातक होत आहेत, ज्याच्यापूर्वी त्यांना विकेट मिळाली होती. एक चांगला बॉल या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय तो दिनेश पवार यांचा पाहायला मिळाला. यावेळेचा देखील बॉल उडी उडी और आसमान में जाके जुड़ी. हिंदू प्रीमियर लीग का कड़क सिक्सर. गणेश नेटके इन्होंने भी अपने बल्ले को तलवार बना दिया और इस तलवार के साथ वार किया. वार 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 एचपीएल षटकार. अमृतसर हवेली तुफानी सिक्सर. सुरेख असा खेळ आपण पाहतोय. पहिल्या डावात भरपूर प्रेक्षकांनी एन्जॉय केले. धावांचा पाऊस पाडला गेलाय. सुरेख असा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय पंचाच्या माध्यमातून. खराब असा चेंडू आहे. वाईट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 111 वरती आपण पाहतोय. 1-1-1 111 वरती 3 बाद झालेत. गणेश नेटके आपण पाहतोय एका बाजूला, कल्पेश दुसऱ्या बाजूला आपण नक्की पाहतोय. हो आणखीन एकदा यावेळी जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. चेंडू सुरेख पाहायला मिळालाय. असा बॉल इथे मात्र पाहायला मिळतो दिनेश पवार कडून गणेश नेटके. पुन्हा त्यावेळी जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. समोर शतरक्षक मात्र तैनात आहे. त्यानंतर एक सुंदर असं शतरक्षक पाहायला मिळालं. तर स्कोर आहे 9 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना एक विराट फ्लायआउट संघ. जबरदस्त सुरुवात. 112 धावा फायर सुरुवात. 3 बाद 112. 9 षटक कंप्लीट. शेवटच्या षटकात आता पुन्हा एकदा आपल्याला पाहूयात कशी असेल कामगिरी. पहिल्या दिवस इथे मात्र सुरू असताना 112 धावा झाल्या. 3 बाद. अतिशय सुंदर असा कॅमेरा खरं तर जो खेळाडूवरती फोकस करतोय livevision.in. त्यांचं व्हिजन आहे क्रिकेट मोठं करणं, खेळाडूंना मोठं करणं आणि जळगावच्या प्रत्येक स्पर्धा या उंच करणं. यासाठी मात्र livevision.in काम अतिशय उल्लेखनीय आहे. तोड नाहीये कामाला, कारण प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करतोय. इकडेही नेतृत्व लागतं आणि इकडेही युनिटी लागते, कारण
हॅलो, नाही सर्वांचं स्वागत. शेवटचा षटक तिथे सुरू आहे. स्कोर आपण जर पाहिलं गेलं 115 धावा झालेल्या आहेत. गणेश हो, यावेळी जर पाहिलं गेलं चांगल्या प्रकारचा बॉल, वलंदार असरदार ब्युटी शाईन केले बॉलला. पवन तायडे विकेट मिळाली नाही, मात्र या ओव्हरमध्ये कारगर साबित होत आहेत. शेवटचं षटक चालू आहे. स्कोर आहे 115. 115 3 बाद. गणेश नेटके आणि कल्पेशन आपण पाहतोय. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. आणखीन एक सुरेख असा चेंडू, सुपर डिलेव्हरी. पवन तायडे एबन गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये करता येते जळगावचे पवन तायडे. संघर्ष प्रतिष्ठान वर्सेस एकविरा प्लायवूड. अखेरचे 2 बॉल शिल्लक. गणेश नेटके वार करतील का? पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं ऑप्शनच्या बराचसा बाहेर सेकंड लाईनच्या देखील बाहेर गेलाय. बॉल कट होत असताना जास्त बॉल वळवलाय. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि स्कोर पुढे चाललाय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं आहे. चांगली गर्दी या ऐतिहासिक अशा मैदानावरती सुरू असणारी ऐतिहासिक हिंदू प्रीमियर लीग. गर्व से कहो हम हिंदू है. HPL यावेळेचा बॉल सुरेख असा फटका आलाय. लॉंग ऑनला चिरत बॉल सीमारेषा पार जातोय. हा गणेश नेटकेचा हा षटकार, तुफानी षटकार. हिंदू प्रीमियर लीग 6 धावे साडी. ब्रँडेड स्ट्रोक. HPL बॅटच्या एकदम मधोमध. प्रेक्षकांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन सुंदर असा सामना बघत असताना, एकत्र येत असताना आनंदाचं उत्साहाचं वातावरण, एकात्मता आणि ही भावना आहे. सर्व धर्म भाव स्पर्धा. फुटबॉल बॉल पाहिल्यामध्ये जोरदारचा फटका इथे आलाय. डाऊन द ग्राउंड असा बॉल खेळत असताना आपण जर पाहिलं गेलं शतषक मध्ये तैनात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न, रन चोऱ्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि बलाढ्य स्कोर उभा केलाय. धावांचा एक मोठा उंबरठा गाठलाय. 124 धावा एकविरा प्लायवूड संघ SRCC 10 षटकात 124 धावा इथे ठोकल्यात. 3 बाद आणि संघर्ष प्रतिष्ठान 125 धावेचं टार्गेट असेल या 10 षटकामध्ये. खूप चांगली मॅच झाली. आपण मॅच समरी देखील आता बघूयात. ज्या मॅच समरीमध्ये तुफानी खेळी, खरं तर अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र 124 धावा डिपेंड्स होतील का, चेस होतील? कारण पहिल्या दोन्ही सामने चेस झालेत पद्माकर सर. आता ही मॅच चेस होईल का? सेकंड डावात जशी मॅच सुरू होईल तसं आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडते व्हॉइस ऑफ जळगाव, एक इंटरनॅशनल कॉमेंटेटर म्हणून प्रख्यात पद्माकर पाटील सर, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके पॅडी दादा. या कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे आपलं. चला तर आपण वळूया आजच्या दिवशीच्या चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट्स शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट विरुद्ध जयस कन्स्ट्रक्शन हिंदू प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा चौथा महामुकाबला. मी आमंत्रित करतो एकविरा प्लायवूडचे संचालक सन्माननीय नारायणराव पाटील यांना. आपण मंचाकडे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. टॉस का बॉसचे प्रायोजक असतील हॉटेल AK, आनंद कदम. आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला माध्यम म्हणून लाभलेले आहेत संदीप भाऊ धांडे, अर्थात जळगाव शहरात परिचित DJ धांडे. एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणराव पाटील.
शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट आर्सन विरुद्ध जयेश कन्स्ट्रक्शन. हर्षल तळे कर्णधार शुभदिव्य.
संघर्ष प्रतिष्ठान विरुद्ध एकविरा प्लायवूड या दोन संघांच्या दरम्यान हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. संघर्ष प्रतिष्ठान या संघासमोर लक्ष असेल 125 धावांचं. स्ट्राईकला असतील पाट्या मास्टर या नावाने क्रिकेट जगतात फेमस असलेले संदीप हंसकर. नॉन स्ट्राईकला असतील रोहित वंजारी. गोलंदाजीची सुरुवात करतील एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील यांच्या संघाकडून युवा सोमेश नाईक. दोन षटकांचा पॉवर प्ले असेल. चला फलंदाज तयार, गोलंदाज तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचे हात जमिनीला समांतर याचा अर्थ एक धाव अवांतर. खातं उघडतंय. संघर्ष प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आहेत संदीप हंसकर. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. तर कर्णधार विरुद्ध कर्णधार, अनुभव आणि युवा. संदीप हंसकर यांच्याकडे दांडगा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर टोलवलेला हा फटका. षटकाराने खातं उघडतोय संदीप हंसकर. संदीप हंसकर उर्फ पाट्या मास्टर या नावाने संदीपला ओळखलं जातं. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर, स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चौकार मिळेल यावेळेस. चांगली सुरुवात केलेली आहे संदीप हंसकर यांनी. या चौकाराने धावसंख्या वाढतीये. 11 धावा. डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन युअर राईड या स्पर्धेचे सहप्रायोजक. फुलटॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि राहुल पाटील अर्थात रिंकू यांनी झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट झेल टिपलेला आहे आणि माहिती आहे रिंकूला की हा महत्वपूर्ण झेल होता. कारण पाट्या मास्टर जर टिकला तर तो काहीही करू शकतो. उत्कृष्ट सुरुवात होते एकविरा प्लायवूड संघाची आणि एक मोठा मासा आता गाला लावलेला आहे कर्णधार सोमेश नाईकने. संदीप हंसकर कॉट, राहुल पाटील बोल्ड, सोमेश नाईक. या स्पर्धेचे टॉस का बॉस चे प्रायोजक हॉटेल एके, आनंद कदम. प्रेझेंटेशन पार्टनर सोया चाप बार, कॉकटेल ऑफ टिक्का. फलंदाजी एंड
धाव बाद झालेले आहेत. द मॅन फ्रॉम अंमळनेर कल्पेश बाविस्कर यांनी थ्रो केलेला होता. अकरा धावा आणि दुसरा गडी बाद झालेला आहे. बबलू बोरसे संघर्ष प्रतिष्ठान संघाकडून फलंदाजीला आलेले आहेत. पियुष लाडवंजारी नॉन स्ट्राईकला असतील. 11 धावा 2 गडी. प्रज्वल राजपूत गोलंदाजी करतायत. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. सोमेश चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. बबलू आपलं खातं उघडतोय. एका धावेने धावसंख्या 12 धावा. फटका फसलाय. चेंडू उंच उडालेला आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. तिसरा फलंदाज संघर्ष प्रतिष्ठानचा तंबूत परततोय. पियुष यांना परतावं लागेल. 12 धावा. तिसरा धक्का. कल्पेश बाविस्कर याचा मोठा हातभार लागलेला आहे संघासाठी. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. 1 बाउन्स चौकार. आणि बघा फलंदाज जो आहे तुषार कुलकर्णी हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि कॅल्क्युलेशन माहिती आहे. तर वेल कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली आहे. इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे आणि चौकार टोलवलेला आहे. 2 षटकांची समाप्ती. 16 धावा आणि 3 गडी बाद. स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर. को स्पॉन्सर्स डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने, पीयूष बेदमुथा. टेक प्राइड इन योर राइड. यावेळेस अख्खूर टप्प्याचा चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ 1 धाव अवांतर. अवांतर धावेने एका धावेची भर घातलेली आहे. राहुलचा हा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे. बबलू बोरसे यांच्या बॅट मधून आलेला आहे आसमानी षटकार. अमृतसर हवेली हे या स्पर्धेतील षटकारांचे प्रायोजक. पहिलं पारितोषिक 55,555 रुपयाचं प्रथम पारितोषिक जे प्रायोजित केलेलं आहे सुकृत पॉलिटेक. ऋषभ दुसाने फटका फसलेला आहे आणि झेल टिपलेला आहे.
चला, वेस्ट हाईटचा नो बॉल आहे किंवा नाही याची पुष्टी करण्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. राहुल राजपूत गोलंदाजी करतायत. अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल असेल. हॅलो, चला, फलंदाज सुरक्षित. प्रज्वल राजपूत यांनी चांगला झेल टिपलेला होता. तुषार कुलकर्णी आता स्ट्राईकला असतील. माफ करा, बबलू बोरसे स्ट्राईकला असतील. 23 धावा, त्यानंतर 1 धाव. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. 25 धावा. राहुल राजपूत गोलंदाजी करतायत आणि स्ट्राईकला असतील. राहुल राजपूत चला, कुठलीही चर्चा जर आपल्याला करायची असेल पंचांशी आयोजकांशी तर कर्णधाराने यावं फक्त. फुलटॉस चेंडू, 1 धाव मिळते. पहिली धाव घेतलेली आहे. 26 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल राहुलचा. बबलू बोरसे फुलटॉस चेंडू आणि झेल टिपलेला आहे. गणेश नेटके यांनी चांगला झेल टिपलेला आहे. असं वाटत होतं की हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु काउस कॉर्नरला गणेश नेटके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज तंबूत परततोय. 3 षटकांची समाप्ती. संघर्ष प्रतिष्ठानचा संघ आता संघर्ष करताना दिसतोय. 26 धावा, 4 गडी बाद. 42 चेंडू मध्ये 99 धावांची आवश्यकता. बबलू बोरसे कॉट, गणेश नेटके बोल्ड, राहुल राजपूत. या स्पर्धेसाठी चषकांचे प्रायोजक अर्थात ट्रॉफी स्पॉन्सर्स तळवलकर जिम अँड SP फिटनेस, विनोद भाऊ चौधरी. स्टार ग्रुपचे संचालक सन्माननीय विनोद भाऊ चौधरी या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक.
बॉल प्रायोजक जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर, ज्यांच्या संघाने मानाची किरण दहाड चषक ट्रॉफी जिंकलेली आहे. ओ फुलरलेनचा चेंडू नॉन स्ट्राईकला, या ठिकाणी एक संधी होती. किट्टू कटर अर्थात केतन अत्तरदे, एक उत्कृष्ट युवा खेळाडू. पुढचा चेंडू केतनचा, तुषारचा हा चांगला फटका, झेल सुटलाय आणि चौकार गेलेला आहे. 30 धावा 4 गडी बाद. कल्पेश बाविस्कर ज्यांनी एक झेल टिपलेला होता, एक धावबाद केलेला होता, एक झेल त्यांच्याकडून सुटलेला आहे. आणि कुठेतरी मोठ्या स्तरावर खेळण्याचा दबाव या ठिकाणी दिसतोय खेळाडूंवर. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका, चेंडू जातोय कव्हर, सीमारेषा पार, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अमृतसर हवेली. छत्तीस धावा, चौथं षटक सुरू आहे. केतन अत्तरदे, मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याच्यावर मोठा फटका खेळलेला आहे. तुषारने षटकार वसूल केलेला आहे. इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल इम्प्रोव्हायझेशन. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेकडे या चेंडूला खेळलेलं आहे. षटकार आलेला आहे, बॅक टू बॅक षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अमृतसर हवेली. रिप्लेच्या माध्यमातून बघूया. तुषार कुलकर्णी हे सीए आहेत आणि चार्टर्ड अकाउंटला कॅल्क्युलेशन बरोबर समजतं. आणि नक्कीच मनामध्ये कॅल्क्युलेशन सुरू असेल, कारण की लक्ष मोठं आहे. 42 धावा 4 गडी बाद. यावेळेस लॉंग ऑफ कडे सोमेश नाईक. चेंडू अडवतोय, 1 धाव मिळते. 38 चेंडू, माफ करा 37 चेंडू आणि 82 ची गरज. दरम्यान आपल्यासोबत मान्यवरांची उपस्थिती आहे. या संपूर्ण स्पर्धेत चषकांचे जे प्रायोजक आहेत, तळवलकर जिम, SP फिटनेस आणि स्टार हॉटेलचे संचालक सन्माननीय विनोद भाऊ चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनोद भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान विनोद भाऊंचं फलंदाजाने सुद्धा षटकाराने स्वागत केलेलं आहे. वेलकम विनोद भाऊ. हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय विनोद भाऊ चौधरी. जीवन कापडे यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. 49 धावा 4 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद. केतन अत्तरदेंचं हे मागडं षटक ठरलेलं आहे. 23 धावा त्यांनी या षटकात मोजलेल्या आहे. दीपक सोनवणे अर्थात बच्चा भुसावल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि दीपक सोनवणे आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर दीपक सोनवणे, आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
प्रज्वल राजपूत पहिल्या षटकात 5 धावा दिलेल्या होत्या, 1 गडी बाद केलेला होता. उत्कृष्ट युवा खेळाडू शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. आणि स्ट्राईकला असतील 9 चेंडूत 22 धावा करणारे तुषार कुलकर्णी. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, 1 धाव मिळते. 50 धावा आता फलकावर लागलेला आहे. संघर्ष प्रतिष्ठान संघाचा अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. जीवन कापडे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी प्रज्वलची. राहुल पाटील यष्ट्यांच्या मागे एक चांगले यष्टीरक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर उभ्या खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतोय प्रज्वल. 50 धावा 4 गडी बाद. 33 चेंडू 75 ची आवश्यकता. यावेळेस वन बाउंस चौकार सरळ साइड स्क्रीनला जाऊन धडकलेला आहे. हा चौकार जीवन कापडेच्या बॅटमधून आलेला आहे. 54 धावा. या संपूर्ण स्पर्धेसाठी चषकांचे प्रायोजक तळवलकर जिम अँड SP फिटनेस, विनोद भाऊ चौधरी, स्टार पॅलेस हॉटेलचे संचालक. चांगलं कलेक्शन. बॉलचे प्रायोजक JJ स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर, टॉस का बॉस, आनंद कदम, हॉटेल AK. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. डाऊन द ग्राउंड 1 धाव मिळते. हर्षल राजपूत लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू अडवत आहेत. 40 गावचे स्टार खेळाडू. 5 षटकांची समाप्ती, 55 धावा 4 गडी बाद. 30 चेंडू आणि 70 ची आवश्यकता. 14च्या सरासरीने फलंदाजांना धावा कराव्या लागतील. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग पहिले पर्व अभूतपूर्व. सुपर 6 स्पॉन्सर्ड बाय अमृतसर हवेली. अमृतसर हवेली या स्पर्धेचे फलंदाजी यांचे सुद्धा प्रायोजक आहेत. ड्रिंक स्पॉन्सर्स निलेश पाटील. दीपक पाटीलचा हा चेंडू सरळ हातात. भूषण शेंडे यांनी झेल टिपलेला आहे. जीवन कापडे कॉट भूषण शेंडे, बोल्ड दीपक पाटील, द मॅन फ्रॉम सतखेडा. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी, मोरया होजेरी, शक्ती पॉलिमर्स हर्षल भाऊ इंगळे, हिरा पाईप. प्रेझेंटेशन पार्टनर रौनक भाऊ. सोया चाप बार चे संचालक रौनक भाऊ. महालक्ष्मी मोबाईल आपल्या माणसाची दुकान. ओवीस कन्स्ट्रक्शन अरविंद पाटील, अनिमेश जी मुंदडा आणि रोहन पाटील यांचं सुद्धा अनमोल सहकार्य. सोबतच हॉटेल चगदेचे हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे यांनी 4थं पारितोषिक या स्पर्धेसाठी प्रायोजित केलेलं आहे.
व्हॅकंट एरिया होता. थोडासा उत्साह निश्चित होता. आकाश कोकाटे एका धावेने आपलं खातं उघडतायत. ओ यावेळेस लेग स्टंपकडे जाणारा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडची मागणी जरूर होते, परंतु थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले होते. दीपक पाटील उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे दीपकचं. यावेळेस चेंडू हवेत आणि राहुलने झेल टिपलेला आहे. तुषारला परतावं लागेल. दीपक पाटील या षटकात दुसरा गडी बाद करतोय. 6वा झटका 56 धावांवर. तुषार कुलकर्णी कॉट राहुल बोल्ड दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा. अविनाश देवरे आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. संघर्ष प्रतिष्ठान या संघाचे संचालक समाधान पाटील, माजी सरपंच कठोरा हे सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. समाधान दादा आपलं मनपूर्वक स्वागत. राहुल हंसकर हे सुद्धा संघर्ष प्रतिष्ठानला समर्थन देण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. अप्सरा आईस्क्रीम ज्यांनी प्लेयर्स डगआउटला प्रायोजित केलेलं आहे. यावेळेस थोडंसं शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. हा चेंडू तितका शॉट नव्हता, पुल करण्या इतका शॉट चेंडू मुळीच नव्हता. 6 षटकांची समाप्ती, 56 धावा, 6 गडी बाद. प्रणव पोळ आणि आकाश कोकाटे फलंदाजी करतायत, परंतु सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील विजय लोहार यांच्यावर, कारण की विजय लोहार अजूनही फलंदाजी करण्याचे बाकी आहेत. आणि ज्या पद्धतीने विजय लोहार यांचा खेळ आपण बघितलेला आहे या अगोदर, विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखले जातात. छप्पन्न धावा, 6 गडी बाद, 17.25 च्या सरासरीने संघर्ष प्रतिष्ठान संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर 24 चेंडूत 69 धावांची आवश्यकता. आकाश कोकाटे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. आता मोठे मोठे फटके लगावावे लागतील जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. गोलंदाजी मार्कवर गणेश नेटके, तर 2 पोलिसांमधली ही लढत. आणि हा चेंडू लॉफ्ट केलेला आहे. चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या वरतून गगनचुंबी षटकाराने गणेश नेटकेचं आकाश कोकाटेने स्वागत केलेलं आहे. चला आता षटकारांचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. एक्झॅक्ट किती षटकार हवे आहेत जिंकायसाठी? 9. हो, यावेळी चांगला चेंडू, चांगला कमबॅक. तर गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी चेक केली जाते. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग, जगाचा मानबिंदू, अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व.
देवमाजा कन्स्ट्रक्शनचे संचालक सतीश मराठे, सोबतच गौरव डिजिटल फोटोग्राफीचे माऊली अर्थात ज्ञानेश्वर पाटील, लाईव्ह व्हिजनचे आमचे प्रो कॅमेरामन मयूर थोरात, सत्यम पाटील अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत बजावताना. चला तर हा नो बॉल असेल, संदिग्ध गोलंदाजाच्या शैलीसाठी दिलेला हा नो बॉल, आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर नवीन गोलंदाज येईल आणि तो पहिला चेंडू टाकेल, तो असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा, एखादा गोलंदाज जर आपल्याला संशयास्पद शैलीत आढळला आणि पंचांनी त्याला नो बॉल घोषित केला तर संपूर्ण स्पर्धेत तो गोलंदाजी करू शकणार नाही. हर्षल राजपूत, चाळीसगावचा स्टार खेळाडू, यावेळेस वन बाउन्स चौकार, आडव्या बॅटने मोठा फटका. माहिती होतं की फ्री हिट आहे. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलताना आकाश कोकाटे उत्कृष्ट फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. 22 चेंडू आणि 58 ची आवश्यकता. 15.82 या सरासरीने धावा कराव्या लागतील. ओ, यावेळेस गतीत परिवर्तन केलेलं दिसलेलं आहे. आणि बघा, पहिला दिवस आहे, विकेट थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे चेंडू बऱ्याच वेळा थांबून येतोय. हर्षल, शक्ती पॉलिमर्स कडून पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल. आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल आता फलंदाजांवर दबाव बनवेल, कारण की प्रत्येक निर्धाव चेंडूचा अर्थ म्हणजे आवश्यक धावगतीमध्ये वाढ. तर या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. स्मार्ट क्रिकेट किंवा आपण ज्याला म्हणतो कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा हर्षल, यावेळेस शॉर्ट ऑफलाईन चेंडूची वाट बघितली आहे आणि चेंडूला टोलवलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग, सी बारेशा पार, गगनचुंबी षटकार. तर टॉस का बॉसचे प्रायोजक एके हॉटेल एकेचे संचालक आनंद भाऊ कदम
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आनंद भाऊ कदम आपलं मनपूर्वक स्वागत. 7 षटकांची समाप्ती, 73 धावा, 6 गडी बाद, 18 चेंडू, 52 ची आवश्यकता. या स्पर्धेसाठी महालक्ष्मी मोबाईल, वाल्मिकराव पाटील आपल्या माणसाचे दुकान, महालक्ष्मी मोबाईल, NX, ओविस कन्स्ट्रक्शन, अरविंदजी पाटील, अनिमेशजी मोंदडा आणि रोहन भाऊ पाटील या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. सर्वांचं खूप खूप आभार. चंदन भाऊ कोल्हे, जितेंद्र जवळकर. ओ चांगला फटका, स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेवर चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव मिळते. विनोद भाऊ चौधरी, नारायणराव पाटील, हिरा एंटरप्राइजेस, फुट लॉन्ज, द्वारकाई फाउंडेशन, डॉक्टर पूजाज क्लिनिक, हॉटेल चकदे, ओ ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. 8वं षटक सुरू आहे. दीपक पाटील, द मॅन फ्रॉम सतखेडा, 2 धावा दे, 2 गडी या गोलंदाजाने बाद केलेले आहेत. यावेळेस उंच उंच आणि इतका दूर गेलेला आहे की फलंदाजाला मिळतील संपूर्ण 6 धावा. अमृतसर हवेली सुपर 6 आलेला आहे आकाश कोकाटेच्या बॅटमधून. 9 चेंडू आणि 17 धावा. आकाश कोकाटे. रिप्लेकडे वळूया. तुफानी फलंदाजी करतोय आकाश. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. बॉलचे प्रायोजक जितेंद्र जवळकर यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. तुफानी फलंदाजी करतोय आकाश कोकाटे. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार येतोय आकाश कोकाटेच्या बॅट मधून. 14 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. संघर्ष प्रतिष्ठानचा संघ. त्र्याण्णव धावा. दीपक पाटील. ओ यावेळेस एक संधी होती. बॅटची कड घेतली होती आणि राहुल. आकाशला मिळतंय जीवनदान. बघा असं म्हणतात की नशीब सुद्धा शूरवीरांचंच साथ देत असतं. आकाश कोकाटे, द मॅन फ्रॉम चाळीसगाव, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. उत्कृष्ट खेळाडू आहेत. ओ यावेळेस गतीत परिवर्तन. शॉर्ट ऑफ लेंथ, थोडासा ओढलेला लेंथचा चेंडू होता. 8 षटकांची समाप्ती. 93 धावा, 6 गडी बाद, 12 चेंडू, 32 ची आवश्यकता.
आकाश कोकाटे सध्या पिंपळगाव हरीश्वर या ठिकाणी सेवा देतात. आठ षटकांची समाप्ती. संघर्ष प्रतिष्ठान 93 धावा, 6 गडी बाद, 16च्या सरासरीने, 12 चेंडू 32 ची आवश्यकता. आकाश कोकाटे 14 चेंडू 35, प्रणव पोळ 3 चेंडू 1 धाव. दीपक पाटील महागडे ठरलेले. संघर्ष प्रतिष्ठान विरुद्ध एकविरा प्लायवूड हिंदू प्रीमियर लीगचा आजचा तिसरा सामना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. सोमेश नाईक कर्णधार एकविरा प्लायवूड. 11 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. पुन्हा एकदा सोमेश. समोर असतील प्रणव पोळ. फुल टॉस चेंडू आणि सरळ लॉंग ऑनच्या हातात. गणेश नेटके यांनी चांगला झेल टिपलेला आहे. 7वा फलंदाज संघर्ष प्रतिष्ठानचा आता तंबूत परततोय. विजय लोहार यांच्यावर लक्ष असेल आणि विजय लोहार नवीन फलंदाज मैदानात. आणि आता संघर्षाचा संघर्ष कठीण झालेला आहे, परंतु विजय लोहार एक क्रिकेट जगतातलं मोठं नाव आता मैदानात दाखल झालेलं आहे. बघूया विजय लोहार कशी कामगिरी करतात. बघा, विजय लोहार यांना खेळताना मी बघितलेलं आहे. टेनिस बॉलवर फार कमी बघितलेलं आहे. सीझन बॉल मध्ये खूप मोठं नाव आहे आणि आता टेनिस बॉल मध्ये कशी कामगिरी करतात ते बघूया. सोमेश नाईक एक युवा कर्णधार एकविरा प्लायवूड. संचालक नारायणराव पाटील. तर दुसरा संघ आहे संघर्ष प्रतिष्ठान, ज्याचे संचालक आहेत समाधान पाटील, माजी सरपंच कठोरा. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑन कडे. गणेश नेटके चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान 1 धाव. विजय लोहार आपलं खातं उघडतायत. आकाश कोकाटे 14 चेंडू 35 धावा, 9 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. सोमेश नाईकचा पुढचा चेंडू. 12 धावा देत सोमेशने 2 गडी बाद केलेले आहेत. फटका फसलेला दिसतोय. गणेश नेटके चेंडूच्या खाली आणि सोमेशने आपल्या जाळ्यात या माशाला अलगट टिपलेला आहे. आकाश कोकाटेची 35 धावांची खेळी संपुष्टात. आकाश कोकाटे कॉट. गणेश नेटके बोल्ड. सोमेश नाईक 12 धावा देत तिसरा शिलेदार सोमेशने तंबूत परतवलेला आहे. 94 धावा आणि 8 गडी बाद. चांगली खेळी केलेली आहे आकाशने. चौऱ्याण्णव धावा, 8 चेंडू आणि 31 ची गरज. सोमेश नाईक उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. सायंकाळी 7 वाजेला या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा गणेश कोकाटे चेंडू अडवत आहेत. 7 चेंडू 30 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करतोय सोमेश नाईक. विजय लोहार फुल टॉस चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ कडे सीमारेषेकडे जातोय चेंडू आणि सीमारेषा पार करतोय.
या चौकाराच्या मदतीने आता 99 धावा, 9 षटकांची समाप्ती, 8 गडी बाद, 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. चला तर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी 7 वाजेला आहे. तर उद्घाटन समारंभासाठी आपल्यासोबत असतील माननीय आमदार जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे, ललित भैया चौधरी हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीजचे डॉक्टर मनीष चौधरी सर सुद्धा उपस्थित असतील. माननीय श्री परागजी बेदमुथा फुटलॉनचे संचालक हे सुद्धा आपल्यासोबत असतील. सोबत असतील श्री शरद भाऊ तायडे आणि माननीय श्री विनोद भाऊ चौधरी. बॉडी इंजिनियर्स या संघाचे कर्णधार किरण कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फटका फसला आहे आणि गणेश नेटके यांनी झेल टिपलेला आहे. राज महाजन कॉट, गणेश नेटके बोल्ड, हर्षल राजपूत 9वा फलंदाज आता तंबूत परततोय. शेवटची जोडी आता मैदानात असेल. संघर्ष, प्रतिष्ठानचा संघर्ष आता कुठेतरी कठीण होत चाललेला आहे. पाच चेंडू 26 ची गरज. फटका फसलाय राहुल चेंडूच्या खाली आणि हा सामना 25 धावाने एकविरा प्लायवूड या संघाने जिंकलेला आहे. नारायणराव पाटील आपलं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सोमेश. आणि एके एंटरप्राइजेसचे संचालक आनंद कदम यांना विनंती असेल की आपण यायचंय. सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. एक आकर्षक चषक आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक फुट लॉन्च कडून